कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। आनंद तेलतुंबडेंची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एफआयआर रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। आनंद तेलतुंबडे यांनी सर्वोच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती। तेलतुंबडेंच्या अटकेवर आणखी 4 आठवडे बंदी आहे। आनंद तेलतुंबडे यांनी याबाबतची मागणी केली होती। एफआयआर रद्द करण्याची मागणी आनंद तेलतुंबडे यांनी केली होती, मात्र या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे। एफआयआर रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार देत तेलतुंबडेंची मागणी फेटाळून लावली आहे। 4 आठवडे आता तेलतुंबडेंच्या अटकेवर बंदी असेल। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातले आनंद तेलतुंबडे आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, काय नेमकं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं ही एफआयआर रद्द करण्यास मनाई करताना? बिलकुल, ही एफआयआर जी आहे ती रद्द करण्यासाठी स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे आणि त्याचबरोबर 4 आठवड्यांचं बेल सुद्धा मागण्यात आली होती, परंतु या संदर्भामध्ये तपास सुरू आहे आणि तपास जो आहे तो अत्यंत मोठा आहे आणि क्लिष्ट आहे आणि त्यामुळं आता या क्षणाला एफआयआर च्या संदर्भामध्ये नकार देणं किंवा रद्द करणं हे होऊ शकत नाही, कारण या संदर्भातचे काही पुरावे जे आहेत ते पोलिसांनी सादर केलेले आहेत। असा तपास सुरू असताना तेलतुंबडे यांचं म्हणणं जे आहे ते ग्राह्य धरलं जात नाही। वकिलांनी सुद्धा बाजू मांडलेली आहे आणि त्यामुळेच एफआयआर रद्द करण्याचा नकार देण्यात आलेला आहे। तेलतुंबडे यांचं म्हणणं होतं की एफआयआर मध्ये चुकीची माहिती देण्यात आलेली आहे, परंतु पोलिसांनी दावा केलेला आहे की ही चुकीची माहिती नाही, तर याच खटल्याच्या संदर्भामध्ये ही माहिती आहे। धन्यवाद राम, या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला।